नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खूप 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 महिन्यानंतर एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलो आहोत आणि आमच्या अपार्टमेंटपासूनच थोडंसं चालत आल्यानंतर एक खूप छान फिरायला असं खूप मोठं ग्राउंड आहे आणि लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोके आणि हा एक ट्रॅक आहे जेणेकरून वयस्कर, वृद्ध आणि प्रौढ मंडळी फिरू शकतील आणि मध्ये प्लेग्राऊंड आहे जिथे मुलं, तरुण वर्ग क्रिकेट, व्हॉलीबॉल असे बऱ्याच प्रकारचे खेळ इथे चालतात. आणि इथे पिंपळ, कडुनिंब, पेहडा, परत गुलमोहर आणि करंज अशा विविध प्रकारची इथं झाडं लावलेली आहेत. सध्या बऱ्यापैकी म्हणजे म्हणावं तितकी मोठी झालेली नाही आहेत. आणि रोज इथे फिरायला येण्याचा माझा नित्यक्रम असतो. नित्यक्रम नाही म्हणू शकत, कारण कधी-कधी खंड पडतो. तर जेव्हा मी काही दिवसांपूर्वी येत होते तेव्हा बऱ्यापैकी उन्हाळा चालू झाला होता आणि इथली झाडं म्हणजे अशी सुकलेली, वाळलेली, म्हणजे वाळून चालली होती, जळून चालली होती. त्यांना पाणी नव्हतं, व्यवस्थित वाफे वगैरे केले नव्हते. मग मनाला खूप असं वाईट वाटायचं की यांचं जतन केलं पाहिजे. कोणीतरी यांची काळजी इथं का घेतली जात नसेल वगैरे, बहुतेक पाण्याची सोय नसेल असं मन विचार करत होतं. आणि ब्रेक पडला, फिरायला येणं होत नव्हतं आणि मग आज मी आले तर बघितलं प्रत्येक झाडाला छानपैकी आळं केलेलं होतं, पाणी टाकलेलं होतं. झाडं जर वाकली वगैरे असतील तर त्यांना बांबूचा आधार दिला गेला होता. आणि खूप खूप म्हणजे खूप समाधान वाटलं ते बघून. बघू शकता पिंपळाला किती छान पालवी फुटली आहे. आणि म्हणजे आमचं हे सोसायटी जिथे आहे तिथे पण पिंपळ, खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. आणि काही दिवसांपूर्वी त्याच्यावर एकही पान नव्हतं, पण आता काही दिवसानंतर जेव्हा लक्ष गेलं छान पालवी फुटून ते पण खूप छान होतं आहे. आणि चैत्र पालवी आहे ही आणि खूप छान आता झाडं इथून पुढं वाढतील. आणि मन असं विचार करतं की ही झाडं जेव्हा खूप मोठी होतील, म्हणजे त्यांचे वृक्ष बनतील, तेव्हा किती छान वाटेल, गर्द सावली होईल आणि पक्ष्यांचा किती किलबिलाट वाढेल. आणि मला खूप आवडतो निसर्ग. निसर्ग म्हणजे झाडं, माती आणि पक्षी. खूप म्हणजे खूप मला बागकाम करायला पण खूप आवडतं. आणि का कुणास ठाऊक अजून तरी म्हणजे अशी जागा मिळालेली नाही आहे की जेणेकरून जिथं छोटंसं घर आणि बऱ्यापैकी माझी बाग असेल आणि त्या बागेत मी माझ्या मनाप्रमाणे झाडं लावेल आणि जेवढा वेळ मिळेल तेवढा मी माझा घालवेल. आणि खरंच आता ह्या झाडांना जे आळे केलेले आहेत त्यांच्या भोवतीची माती बघून तर खूपच हे होतं. आणि हे बघा किती सरळ सुतासारखं वाढलेलं झाड आहे, जणू असं म्हणते की माझं कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही. आणि खूप छान मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर वातावरण झालेलं आहे, थोडासा थंडावा आहे वातावरणात. आणि फिरता फिरता झाडांच्या मधून डोळ्यावर येणारा सूर्य म्हणावं तितका प्रखर वाटत नाही आहे, कारण छान गारवा त्याच्यात पावसामुळं निर्माण झालेला होता. हे आपट्याचं म्हणतो, ॲक्च्युली ते आपट्याचं नाही आहे. हे पण झाड आहे माहितीतलं, पण तरी मला नाव माहीत नाही आहे. आणि मनोमन अशी इच्छा आहे की माझी पण एखादी जागा असावी आणि की जिथे मी माझं बागकाम अगदी माझ्या मनाप्रमाणे करू शकेल. आणि निसर्गाशी जेव्हा आपण स्वतःला जोडून घेतो तर तेव्हा कुठलंही तुमचं ताणतणावातून माणूस बाहेर निघतो. आता त्याची आवड तुम्हाला तितपत असली पाहिजे. मला तर खूप आवड आहे. आणि सगळा जो ट्रेस असतो माणसाचा, तुम्ही साधं तुमच्या गच्चीवर किंवा गॅलरीत कुंडीतली माती किंवा एखादं रिपॉटिंग किंवा नवीन झाड लावलं, तुम्ही लावून बघा, तुम्ही करून बघा, खूप मानसिक समाधान आणि आत्मीय आनंद मिळतो, मला तरी मिळतो. आणि मी खरंच खूप वेडी आहे निसर्गासाठी. माहीत नाही मला वेड कसं निर्माण झालं, पण आहे. आणि तेच वेड म्हणजे मी कुठेही बाहेर गेले की तेच वेड मला म्हणजे दिसतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट